7 सप्टेंबरला चांद्रयान चंद्रावर पोहोचणारा इस्रोनं नवा इतिहास रचलाय। 7 सप्टेंबरला चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे। इस्रोनं आज पत्रकार परिषद घेतली। पंतप्रधानांनाही इस्रोनं आमंत्रण दिलंय। मनोहर जोशींचे पुत्र उन्मेष जोशी यांची आज पुन्हा ईडीकडून चौकशी होते। कालही त्यांची 8 तास कसून चौकशी करण्यात आली। कोहिनूर मिल प्रकरणी आजही त्यांची चौकशी सुरू आहे। राज ठाकरेंना ईडीची नोटीस बजावल्याबाबत पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी मनसेनं आज तातडीनं महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीला राज ठाकरे उपस्थित नाही आहेत। मनसेचे राज्यभरातले सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत। लोकसभेच्या काळात लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून मोदी शहांची पोलखोल केल्यामुळे राज ठाकरेंना ईडीची नोटीस पाठवली असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे। देशात लोकशाहीचं अस्तित्व राहिलं नाही असं विधान सुद्धा त्यांनी केलं। येत्या 22 तारखेला मनसेनं दिलेली ठाणे बंदची हाक मागे घेण्यात आली। बंद करून नागरिकांची गैरसोय करू नका असे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेत। राजना ईडीची नोटीस बजावण्यात आल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे। सामनातून शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे। जे कावळे उडाले त्यांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे पवार साहेब तुम्हीच होता असा टोला सामनातून शरद पवारांना लगावण्यात आलाय। शरद पवार अचानक शिवसैनिकांची भाषा बोलू लागले ही गमतीची गोष्ट असल्याचं सुद्धा सामनामध्ये म्हटलंय। भाजपची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे। भाजपचे राष्ट्राध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू आहे। महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली, हरियाणाचे प्रभारी या बैठकीला उपस्थित आहेत। विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक आहे। राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना धनंजय मुंडेंचा टोल ढासळलाय। महापुरात होळीत बसून सेल्फी काढणाऱ्या गिरीश महाजनांना जोड्यांनी हाणलं पाहिजे असं धनंजय मुंडे म्हणाले। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। डॉक्टर सुभाष भामरे, प्रवीण पोटे पाटील, अशोक कांडलकर या नेत्यांचीही उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 6 वर्ष पूर्ण झाली आहेत। अद्यापही मुख्य सूत्रधाराला अटक झालेली नाहीये। 5 वर्षांनंतर डॉक्टर दाभोलकरांचे मारेकरी पकडण्यात तपास यंत्रणा यश आलं। त्यानंतर या गुन्ह्यात 8 जणांना अटक झाली आहे। मात्र या गुन्ह्यात अद्यापही काही जण फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत, मात्र त्यांना अपयश आलंय। पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून गेलेली किंवा पडलेली घरं दुरुस्त करून देण्यासाठी किंवा बांधून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मदत करण्यात येईल अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे। तर पूर रेषेच्या आतील निवासी अतिक्रमणांनाही मदत करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय। 1 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालेल्या पूरग्रस्तांसाठी कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। पूरग्रस्तांची घरं बांधून होईपर्यंत वर्षापोटी घरभाडं देण्याचं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलंय। ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। केंद्रीय गृह मंत्रालयात ही भेट झाली आहे। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नानांनी ही भेट घेतल्याचं कळत आहे। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी आता काँग्रेसला नवीन ऑफर दिली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी 288 पैकी 144 जागा काँग्रेसनं लढवाव्यात अशी ऑफर आंबेडकरांकडून देण्यात आली आहे। काँग्रेस पक्षात विधानसभा निवडणुकीच्या आधीच मोठे मतभेद निर्माण झाल्याची सूत्रांची माहिती आहे। नाना पटोले यांच्या पोलखोल यात्रेवरून काँग्रेस पक्षातच नाराजी निर्माण झाली आहे। नाना पटोले यांच्या हेकेखोर भूमिकेमुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे। पटोले परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप केलाय, मात्र नाना पटोले यांनी हे सगळे आरोप फेटाळले। मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवर आरपीएफ जवानांनी फटका गँगमधील सराईत गुन्हेगाराला पकडण्यात आलेला आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। एसटीच्या प्रवाशांना लवकरच इलेक्ट्रिक बसमधून प्रवास करता येणार आहे। केंद्र सरकारच्या मदतीनं एसटीच्या ताफ्यात 50 ई बस दाखल होणार आहेत। दरम्यान एसटीकडून यापूर्वीच भाडेतत्वावरील एसी ई बस घेण्याची प्रक्रिया सुरू असून या बस पुणे मुंबई मार्गावर चालवण्यात येणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना सुखद धक्का देण्याचे प्रयत्न मध्य रेल्वेनं सुरू केले आहेत। मध्य रेल्वेवरील पहिली वातानुकूलित लोकल सीएसएमटी ते गोरेगाव मार्गावर धावण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्तवली असून ही लोकल प्रत्यक्षात धावल्यास हार्बरच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे।
ठाण्याजवळील मुंब्र्यामध्ये काही तरुणांनी वाहतूक पोलिसांना मारहाण केली। यातील 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर चौथा आरोपी फरार आहे। मुंब्र्यातील कव्वर नगरमध्ये वाहनांची तपासणी करत असताना हा सगळा प्रकार घडलाय। नवी मुंबईच्या कोपरखिरणे भागामध्ये सोमवार रात्री उशिरा एका इमारतीत भीषण आग लागली। कोपरखिरणेच्या डी मार्ट समोर ही इमारत आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं धाव घेतली आणि आग विझवण्यास सुरुवात केली। नवी मुंबईतल्या सर्वात मोठी म्हणून ओळखली जाणारी सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनची दहीहंडी यावर्षी रद्द करण्यात आली आहे। दहीहंडीवर खर्च होणारे 10 लाख रुपयाचे जे रक्कम आहे ती कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्याच्या पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जुन्या होम लोन ग्राहकांसाठी खुशखबर आहे। आरबीआयनं केलेल्या रेपो दर कपातीचा फायदा जुन्या होम लोन ग्राहकांना देखील होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। ठाण्यामध्ये लिफ्टमध्ये अडकलेल्या 8 वर्षांच्या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली। फ्लॉवर व्हॅली इथं लिफ्ट आणि मजल्याच्या गॅपमध्ये त्याचा पाय अडकला होता। यानंतर अग्निशमन दल आणि जवानांनी तातडीनं धाव घेत त्याला सुखरूप बाहेर काढलंय। मानकूरमध्ये आई आणि भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली। एका आईनं आपल्या मुलीचं 15व्या वर्षीच लग्न लावून दिलं, पण पतीनं तिला मारहाण करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले। यानंतर आईनं स्वतःच्या मुलीला देहविक्रीच्या व्यवसायात ढकललं। अखेर या मुलीनं एका सामाजिक संस्थेच्या महिलेला आपली दुर्दैवी कहाणी सांगितल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे। वैतरणा रेल्वे पूल मृत्यूचा सापळा बनलाय। गेल्या 10 दिवसांमध्ये दोघांचा बळी गेलेला आहे। निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इथल्या ग्रामस्थांनी निर्णय घेतलाय। वैतरणा पुलावरूनच मुंबई भाजी विकायला येणारे ये जा करत असतात। हा पूल पुरामध्ये वाहून गेलाय। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातल्या लासीन मठामध्ये श्रावण मासानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। 750 वर्षांची परंपरा असलेल्या बिल्वार्चन या ऐतिहासिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय। चंद्रपुरात कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे। गोंडपिंपरी तालुक्यातल्या घडोली इथल्या प्रदीप सातपुते यांनी विष घेऊन आत्महत्या केली आहे। 18 एकरातलं धान आणि कपाशी बुडाल्यामुळे त्यांना नैराश्य आलं होतं। त्यांच्यावर जवळपास 15 लाखांचं कर्ज होतं। चंद्रपूरमध्ये दगडाने ठेचून भावाची हत्या केल्यानं खळबळ माजली आहे। शहरातील बगड खिडकी भागामध्ये मद्यपी लहान भावानं मोठ्या भावाची हत्या केली आहे। प्रभुदास मेश्राम असं मयताचं नाव आहे। दौंडमधल्या वातानुकूलित जुगार अड्ड्यावरील छाप्यात पोलीसच जेरबंद झाल्याचं समोर आलं। अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी या जुगार अड्ड्यावर छापा टाकत 14 जणांना ताब्यात घेतले। तर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ज्यांना ताब्यात घेण्यात आले त्या आरोपींमध्ये राज्य राखीव दलाच्या 2 पोलीस जवानांचाही समावेश आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या फडवले गावाशेजारी डोंगराला भूस्खलन होऊन भल्या मोठ्या भेगा पडल्या। त्यामुळे शिंदेवाडी त्याचबरोबर देऊळवाडी, बौद्धवाडी येथील कुटुंबांना तत्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले। मागील 11 दिवसांपासून गोंदियामध्ये सुरू असलेलं विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांचं आंदोलन दिवसेंदिवस चिघळू लागले। 21 ऑगस्टपर्यंत त्यांच्या वेतनाचा मुद्दा निकाली लागला नाही तर सामूहिकरित्या आत्मदहन करण्याचा इशारा या शिक्षकांनी दिलाय। दापोलीतल्या कोकण कृषी विद्यापीठामधील 286 कामगार हे गेल्या कित्येक वर्षांपासून रोजंदारीवर काम करत आहेत। मात्र त्यांना कृषी विद्यापीठानं अचानक कामावरून कमी केल्यामुळे त्यांच्यावर मोठं संकट उभं राहिलंय। तर येत्या 1 महिन्यामध्ये आपल्याला न्याय मिळाला नाही तर दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषण करण्याचा इशारा या कामगारांनी दिलाय। राज्यभरातील ऑर्डिनन्स फॅक्टरीतल्या कामगार आजपासून महिनाभराच्या संपावर जाणार आहेत। भारतातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये खासगी गुंतवणुकीला मंजुरी दिल्यामुळे महाराष्ट्रातील 10 ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील सुमारे 50,000 पेक्षा जास्त कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला। साताऱ्यामध्ये कॅनॉलला भगदाड पाडून ते पाणी काही महाभागांनी आपल्या शेताकडे वळवल्याचा प्रकार समोर आलाय। दरम्यान ग्रामस्थांच्या ती बाब लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली तर त्या भागामध्ये काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। लातूर तालुक्यातल्या बोरगाव इथल्या बाळासाहेब काळे यांच्या अंगणामध्ये दररोज नित्यनियमानं 100 ते 150 चिमण्यांचे थवेच्या थवे येऊन किलबिलाट करतायत। शहरीकरणाच्या विळख्यामध्ये चिमण्या जगल्याच पाहिजेत याकरता बाळासाहेब काळे आपल्या अंगणामध्ये येणाऱ्या चिमण्यांची धान्य टाकून पिण्याच्या पाण्याची सोय करून काळजीही घेत आहेत। रात्री अल्पशा आजारामुळे निधन झालं ते 92 वर्षांचे होते। आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील।
40 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये खय्याम साहेबांनी 50हून अधिक चित्रपटांना संगीत दिलं. भारतीय संगीतातल्या या अमर आणि अजरामर सुराला न्यूज 18 लोकमतची श्रद्धांजली. राजीव गांधींची आज 75वी जयंती आहे. या निमित्तानं काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतल्या वीरभूमी या समाधीस्थळी जाऊन आदरांजली अर्पण केली. राजधानी दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. शासकीय गाडीचा उपयोग करून दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली असून बॅरिकेड लावून सुरक्षा बंदोबस्त केला जातोय. वाहनांची तपासणी करण्यात येते. व्हीआयपी परिसर आणि शासकीय वसाहतीवर हल्ला होण्याची शक्यता असल्याचं गुप्तचर खात्यानं सांगितलंय. कर्नाटकमध्ये येडियुरप्पा मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. 14 मंत्री आज शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा येडियुरप्पा सरकारचा प्रयत्न आहे. काल कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय. बालाकोट एअर स्ट्राईक नंतर भारतीय लष्कर पाकिस्तानशी पारंपरिक युद्ध करण्यास पूर्णपणे सक्षम आणि तयार होतं अशी माहिती बिपिन रावत यांनी दिली आहे. बालाकोट नंतर पाकिस्ताननं कोणती आगळीक केली असती तर भारत पारंपरिक युद्धासाठी पूर्णपणे तयार होता. जाकीर नाईकवर मलेशिया सरकारची मोठी कारवाई केलेली आहे. मलेशियात धार्मिक प्रवचन देण्यावर जाकीर नाईकला बंदी घालण्यात आली. मलेशियन पोलिसांनी परिपत्रक काढलेलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव जाकीर नाईकला बंदी घालण्यात आल्याची माहिती मिळते आहे. हिमाचल प्रदेशच्या कुलूजवळ दरड कोसळली आहे. हिमाचलमध्ये अतिवृष्टीमुळे मृतांचा आकडा 25 वर गेलाय. चंबा जिल्ह्यामध्ये सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. कुल्लू आणि लाहौल स्पितीमध्ये शेकडो पर्यटक अडकून पडल्याची माहिती मिळते. नवी दिल्लीमध्ये यमुनेनं धोक्याची पातळी ओलांडली. आतापर्यंत 10,000 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आज संध्याकाळपर्यंत नदीची पातळी 207 मीटरच्या पार जाऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाय. अमेरिकेच्या अलास्का राज्यामध्ये हिमपर्वत कोसळल्याची दृश्य जगभर व्हायरल होत आहेत. हिमपर्वताजवळ कायाकिंग करणारे 2 जण यातून थोडक्यात बचावले. 10 ऑगस्टचा हा व्हिडिओ आता जगासमोर आलाय. वाहनांच्या विक्रीनं गेल्या 20 वर्षातला निच्चांक गाठलाय. त्यामुळे जवळपास सर्वच कार कंपन्या भरघोस सवलती देत आहेत. 6 महिन्यात BS6 ची प्रदूषण नियमावली लागू होईल आणि त्यामुळे तयार गाड्या विकण्याला कंपन्या प्राधान्य देत आहेत. भारताची अर्थव्यवस्था सुस्तावणं ही अतिशय चिंताजनक बाब आहे असं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉक्टर रघुराम राजन यांनी व्यक्त केलंय. अर्थव्यवस्था चालना देण्यासाठी सरकारनं त्वरित पावलं उचलणं गरजेचं असल्याचं सुद्धा ते म्हणाले. त्यानंतर